काय मग तुम्हाला पण रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी चमचमीत पण हलकं-फुलकं खायची इच्छा होते का? मग हा मटर पुलाव एकदा नक्की बनवून बघा. त्यासाठी मी इथे कुकर गरम करायला ठेवला. त्यामध्ये 2 पळी तेल घातलं, 1 चम्मच साजूक तूप घातलं, काही खडे मसाले यामध्ये मी घातलेला. नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी उभा लांब पातळ चिरून घातला, कढीपत्त्याची पानं घातली, एक बटाटा इथे मी उभा चिरून घातलेला. त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि लसणाची इथे मी पेस्ट बनवून घेतलेली ती घातली. छान अशी परतून घेतलेली. 1 वाटी इथे मी मटर घातलेला, तो सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घेतलेला. त्यानंतर एक टोमॅटो इथे मी उभा पातळ चिरून घातलेला, तो इथे परतून घेतला. त्यानंतर यामध्ये मी काही मसाले घातले. त्यामध्ये 1 चम्मच धना पावडर घातली, अर्धा चम्मच गरम मसाला घातला आणि 1 चम्मच इथे आपल्याला बिर्याणी किंवा पुलाव मसाला घालायचा आहे. छान असं परतून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. 1.5 कप इथे मी बासमती तांदूळ भिजत घातलेले होते, ते यामध्ये मी घातले. 1.5 कप तांदूळ होते म्हणून यामध्ये मी 2.5 कप पाणी घालतीये. आणि 2.5 कप पाणी घातल्यानंतर थोडासा कोथिंबीर यामध्ये मी बारीक कट करून घातलेला आणि मध्यम आचेवर झाकण लावून कुकरच्या मी इथे 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. तर मस्त इथे आपला झटपट होणारा कमी साहित्यात चमचमीत मटर पुलाव तयार झालेला आहे. रेसिपी पूर्ण डिटेल सांगितलेली आहे. चॅनलवर जाऊन एकदा नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.